श्री स्वामी समर्थ. बुधवारी मोठी ज्येष्ठ दर्श अमावस्या आहे. या दिवशी आपल्याला घरातील नजरबाधा, इडापिडा, दारिद्र्य, वाईट बाधा, नकारात्मकता या सर्व गोष्टी काढून टाकण्यासाठी अत्यंत साधा, सोपा आणि अगदी प्रभावी असा उपाय करायचा आहे. आपल्याला अमावस्येच्या दिवशी दही भाताचा उपाय करायचा आहे. हा उपाय तुम्ही 2 ते 3 प्रकारे करू शकतात. हा उपाय फक्त आपण अमावस्येच्याच दिवशी करू शकतो. जर का घरात वाईट बाधा असेल, घरात अशांतता असेल, घरात क्लेश, भांडणं होत असतील, घरात जर का एखादी व्यक्ती सारखी आजारी पडत असेल, मुलं जर का सारखे चिडचिड करत असेल, तर या सर्व गोष्टी, वाईट बाधा, घरात साठून राहिलेली नकारात्मक ऊर्जा, निगेटिव्ह ऊर्जा, नजरबाधा यामुळे होत असते. आणि म्हणूनच अशा सर्व गोष्टी काढून टाकण्यासाठी अमावस्या तिथी हे अत्यंत महत्त्वाचे आणि प्रभावी मानली जाते. अमावस्येला जर का तुम्ही हा दही भाताचा उपाय केला तर तुमच्या घरात असलेल्या या सर्व वाईट बाधा, काळ्या बाधा, नजरबाधा, दृष्ट लागली असेल, दृष्ट निघून जाण्यास मदत होते आणि घरात एक सकारात्मक ऊर्जा तयार होते. घरात पॉझिटिव्ह एनर्जीचा संचार होतो आणि यामुळे घरातील वातावरण देखील हे आनंदी होत असतं. तुम्ही हा उपाय प्रत्येक अमावस्येला करू शकतात. जरी तुमच्या घरात दोष नसतील तरी देखील तुम्ही हा उपाय करू शकतात. आपल्या घरात कुठल्याही प्रकारची वाईट बाधा, नजरबाधा किंवा निगेटिव्ह ऊर्जेने प्रवेश करू नये म्हणून तुम्ही हा उपाय करू शकतात. अमावस्येच्या दिवशी सकाळी उठल्यावर सर्वात अगोदर आपल्याला अंघोळीच्या पाण्यात थोडंसं गंगाजल किंवा गोमतीर, त्याचप्रमाणे थोडंसं जाड मीठ आणि काळे तीळ टाकून अंघोळ करायची आहे. यामुळे आपल्या शरीराचे शुद्धीकरण होतेच, त्याचप्रमाणे आपल्यात असलेली नकारात्मक ऊर्जा देखील नष्ट होण्यास मदत होते. पहा, आपण जो दही भाताचा उपाय बघणार आहोत, हा उपाय पूर्वीचे लोक, आपले आजी आजोबा करत होते. आणि बघा, तेव्हा इतर काही गोष्टी नव्हत्या. त्यावेळेस आपले आजी आजोबा हे साधे सोपे उपाय करत होते आणि यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा तयार होत असे आणि कुठलीही वाईट बाधा घरात प्रवेश करत नसे. म्हणूनच आपण देखील प्रत्येक अमावस्येला हा अगदी साधा सोपा उपाय करायचा आहे. आपण जो उपाय बघणार आहोत, हा उपाय आपल्याला रात्री झोपण्यापूर्वी करायचा आहे. यासाठी तुम्हाला थोडासा मूठभर भात शिजवून घ्यायचा आहे. भात शिजवताना यात मीठ घालायचं नाही, तांदूळ धुवायचे नाही आणि थोडासा भात आपल्याला ह्या उपायासाठी वेगळा शिजवून घ्यायचा आहे. घरातील सर्व व्यक्ती झोपल्यानंतर तुम्ही हा उपाय करायचा आहे. म्हणजे घरातील इतर व्यक्ती किंवा लहान मुलं तुम्हाला उपाय करताना मधी त्रास देणार नाही. उपाय करताना कोणाशी बोलायचं नाही, कोणी मध्ये टोकणार नाही, याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे. भात शिजवल्यानंतर तो तुम्ही एका वाटीत घ्या किंवा एक मोठा कागद घ्या, पुठ्ठा घ्या, त्यावर थोडंसं दही टाका. आंबट दही 2 चमचे तुम्हाला यावर टाकायचं आहे. थोडेसे काळे तीळ तुम्हाला यावर टाकायचे आहे आणि हा दही भात तुम्हाला तुमच्या घरातील सर्व भिंतींना टच करायचा आहे. त्यानंतर हा दही भात तुमच्या घरातील दक्षिण दिशेला तुम्हाला एका टेबलावर, खुर्चीवर, एखाद्या डब्यावर तुम्ही ठेवायचा आहे आणि तुम्हाला दक्षिण दिशेला तोंड करून उभं राहायचं आहे. यानंतर दक्षिण दिशा ही आपल्या पूर्वजांची, पितरांची दिशा मानली जाते. आपल्याला दक्षिण दिशेला तोंड करून उभं राहून 11 वेळा ओम पितृदेवताय नमः हा मंत्र म्हणायचा आहे आणि आपल्या पूर्वजांना प्रार्थना करायची आहे. जर का तुमच्या पूर्वजांचं तुमच्याकडनं काही करायचं राहून गेलं असेल, पूर्वजांची सेवा तुम्ही करत नसाल, तर तुम्हाला त्यांना सांगायचं आहे की जर का आमच्याकडनं तुमची सेवा होत नसेल किंवा आम्ही तुमची सेवा करत नसेल तर इथून पुढे आम्ही तुमची सेवा करू, तुमच्या सर्व विधी करू. जर का तुमचा काही त्रास किंवा या सेवा न केल्यामुळे तुमचा काही आम्हाला त्रास होत असेल तर तो होऊ देऊ नका. तुमचा कृपा आशीर्वाद आमच्यावर अखंड राहू द्या आणि इथून पुढे आम्ही तुमची नेहमी सेवा करू. तुमच्या 3 पिढ्यांच्या पूर्वजांना स्मरण करून तुम्हाला हे बोलायचं आहे. यानंतर हा दहीभात उचलून घ्यायचा आहे. आपल्या बाथरूममध्ये जिथे खिडकी आहे त्या खिडकीवर आपल्याला हा दहीभात ठेवायचा आहे. बाथरूमला जर का दरवाजा असेल तर हा दरवाजा झोपताना तुम्हाला लावून घ्यायचा आहे. त्यानंतर पहा, सकाळी सर्वात अगोदर उठल्यावर बाथरूममध्ये जायचं, हा दहीभात उचलून घ्यायचा. त्याचप्रमाणे आपल्याला एका बादलीत, मगामध्ये पाणी घेऊन यायचं.
घराच्या बाहेर हे पाणी तसंच ठेवायचं आणि हा दही भात घेऊन आपल्याला एखाद्या लांब उकिरड्यावर किंवा कचरा कुंडीवर किंवा जिथे कोणी जात नसेल अशा मोकळ्या ठिकाणी एखाद्या झाडाखाली किंवा उकिरड्यावर हा भात ठेवून यायचा आहे। दही भात ठेवल्यानंतर आपल्याला मागे वळून बघायचं नाही। आपण जर का चुकून मागे वळून बघितलं तर पुन्हा ती निगेटिव्ह ऊर्जा, वाईट बाधा आपल्याबरोबर आपल्या घरी प्रवेश करते। जाताना येताना कोणाशी बोलायचं नाही, सरळ घरी निघून यायचं। घरी आल्यावर अगोदर बाहेर हातपाय धुवायचे, मग घरात यायचं। घरात आल्यानंतर सर्वात अगोदर आंघोळ करायची आणि यानंतर आपल्याला देवाच्या पाया पडायच्या आहे। तर असा हा अत्यंत प्रभावी उपाय आहे। यामुळे घरातील कितीही वाईट बाधा असू द्या, कितीही नकारात्मक ऊर्जा असू द्या, ती 100% निघून जाण्यास मदत होते। हा उपाय तुम्ही सलग प्रत्येक अमावस्येला करू शकतात। त्याचप्रमाणे आपल्याला दही भात घ्यायचा आहे। हा दही भात आपल्या घराच्या दरवाजावरून, मुख्य दरवाजावरून आपल्याला 7 वेळा उतरवून घ्यायचा आहे। बघा, हा देखील उपाय अत्यंत प्रभावी आहे। जर का घराला वास्तूला दोष लागले असतील, वास्तूला नजरबाधा झाली असेल, तर तुम्ही हा उपाय करायचा आहे। तुम्हाला दही भात घ्यायचा आहे, घराच्या बाहेर जायचं आहे, मुख्य दरवाजावरून हा दही भात 7 वेळा वरून खालपर्यंत उतरवून घ्यायचा आणि हा दही भात तसाच बाहेरच्या बाहेर तुम्हाला एखाद्या मोकळ्या ठिकाणी उकिरड्यावर किंवा कचरा कुंडीवर टाकून द्यायचा आहे। हा उपाय करताना देखील कोणाशी बोलायचं नाही, मागे वळून बघायचं नाही। हा दही भात कोणाच्याही पायंदळी येईल असा टाकू नका, कोणाच्या दारात पडेल असा टाकू नका। हा उपाय देखील अत्यंत प्रभावी आहे। त्याचप्रमाणे एखादी व्यक्ती खूप आजारी पडत असेल, काही करून बरं वाटत नसेल, सगळे रिपोर्ट नॉर्मल येत असेल, अमावस्या आल्यावर चिडचिड करत असेल, तर अशा व्यक्तीवरून देखील तुम्ही दही भात हा 7 वेळा उतरवून टाकून अशाच पद्धतीने तुम्हाला एखाद्या मोकळ्या जागी उकिरड्यावर टाकून यायचं आहे। हे 2 ते 3 उपाय तुम्ही प्रत्येक अमावस्येला करून बघा। घरातील सर्व वाईट बाधा या उपायाने निघून जाते आणि घरात पॉझिटिव्ह एनर्जी, सकारात्मक ऊर्जा तयार होते, ज्याने घरातील वातावरण हे आनंदी राहतं। धन्यवाद।